तुमच्याकडे आलेले पाहुणे जातच नाहीत का? हा सगळ्यांचाच प्रश्न आहे, की पाहुणे आले की 2 दिवसासाठी येतात आणि 8-8 दिवस राहतात. तर ज्यांना चालतंय त्यांना चालतंय, पण ज्यांना चालत नाही, तर असं का होत असेल? नमस्कार, मी सौ नीलम प्रशांत कुबल, वास्तुमंगले कन्सल्टन्सीतर्फे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आज आपण बघणार आहोत, आलेले पाहुणे येतात आणि तिथेच टिकून का राहतात? तर बघा, तुमची गेस्ट रूम किंवा जी पाहुण्यांना झोपण्यासाठी रूम देताय तुम्ही किंवा थांबण्यासाठी जी रूम देताय तुम्ही, ती नैऋत्येत तर नाही ना? कारण जर नैऋत्येत तुमची गेस्ट रूम किंवा आलेल्या पाहुण्यांना झोपण्यासाठी नैऋत्य जागा देत असाल, नैऋत्येची दिशा असेल, तर तिथे आलेले पाहुणे टिकून तिथेच राहणार. त्यांना जाण्याची ओढच होणार नाही. जर तुमच्याकडे गेस्ट रूम वायव्यमध्ये असेल किंवा जे तुम्ही थांबण्यासाठी त्यांना जी जागा देताय ती वायव्य दिशा असेल, तर नक्कीच आलेले पाहुणे योग्य वेळेत येतात आणि योग्य वेळेत जातात. तर तुमच्याकडे जर काही असा अनुभव असेल, की आलेले पाहुणे येतात आणि जातच नाही, तर नक्की बघा ती जागा नैऋत्य तर नाही. आणि तुम्हाला वाटतंय, की आलेले पाहुणे 2 दिवस राहावे, छान त्यांचा पाहुणचार व्हावा, पाहुणचार करून घ्यावा आणि योग्य वेळेत जावं. त्यामुळे तुमची गेस्ट रूम किंवा पाहुण्यांना दिलेला तुम्ही जे पण राहण्यासाठी जागा असेल, ती वायव्येतच राहील याची तुम्ही दक्षता घ्या. मी सौ नीलम प्रशांत कुमार इथेच आपली आज्ञा घेते. नमस्कार.